आहे की काहींनी ज्यांनी प्रत्यक्षात कधी निवडणुका लढवल्या नाहीत आणि ज्यांना बूथ लेवलचं मतदान कसं होतं त्यांना माहिती नाही, त्यांना टीका टिप्पणी करणं सोपं आहे. एक भाग असा आहे की आम्ही सगळेजण निवडणुका लढलोत. निवडणुका लढायच्या आधी आम्ही पोलिंग एजंटही म्हणून काम केले, स्लिपासुद्धा वाटल्यात आणि काउंटिंग एजंट म्हणून काम केले. त्या मतदार याद्या, त्याची छाननी, त्याच्यासाठी नेमलेला BLO, आज प्रत्येक राजकीय पक्षाचा BLO प्रत्येक मतदान केंद्रामध्ये अधिकृतरित्या निवडणूक आयोगाने नेमलेला आहे. तो त्याची छाननी करू शकतो आणि किती मतदान खोटं झालं की किंवा काय, किंवा मतदान होत असताना सुद्धा तुम्ही जर का बघितलं तर आपणही मतदान करत असाल अनेक वेळेला, तर तुमचं ID कार्ड ते पाहिलं जातं. त्या मतदार यादीवरती तुमचा फोटो काय तो टॅली केला जात असतो. तो जर काय झाला नाही तर तुम्हाला मतदानापासून थांबावं लागतं. ही सगळी ज्यावेळेला प्रक्रिया होते त्यावेळेला सगळ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे पोलिंग एजंट त्या मतदान केंद्रामध्ये बसलेले असतात. ही सगळी प्रक्रिया जे नेते 2 दिवस सगळे राजकीय पक्षाचे प्रमुख विरोधी पक्षाचे नेते निवडणूक आयोगाला भेटलेत, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ केलेली आहे. पण आता नॅरेटिव्ह सेट करत असेल करू द्या.